सगळ्या सहकारी मित्रांनी सांगितलं, दादा असा अर्थसंकल्प सादर करा की महाराष्ट्रातल्या जनतेने देखील त्या अर्थसंकल्पाला समाधान व्यक्त केलं पाहिजे. पहिलं टार्गेट आम्ही धरलं महिला. माय माऊली आमची भगिनी, तिला गरीब महिलेला कसं आपल्याला मदत करता येईल आणि त्याच्यातनं ती लाडकी बहीण योजना पुढे आली. मी आमची मुलगी आदिती तटकरेशी बोललो, ती ह्या खात्याची मंत्री आहे. तिला लक्ष घालायला सांगितलं. महाराष्ट्रातनं माहिती गोळा केली. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलेला तिची काय अवस्था आहे ती पाहिली. ग्रामीण भागात, आदिवासी भागात, डोंगरी भागात, जिरायत भागात त्या महिलेची माहिती मिळवली. शहरातली महिलेची माहिती मिळवली आणि याच्यातनं ही योजना अस्तित्वात आली. 46,000 कोटी रुपये वर्षाला मिळणार आहेत. माझ्या महाराष्ट्रातल्या गरीब महिलांना 46,000 कोटी कशाला म्हणतात? 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर केला. त्याच्यातनं 2.5-3 लाख कोटी पगारावर, पेन्शनवर आणि त्या ठिकाणी कर्जाचे व्याज फेडायला आम्हाला द्यावे लागतात आणि बाकीचा विकास कामाला. रस्ते झाले पाहिजेत, आता सांगितलं तसं ॲग्रिकल्चर कॉलेज झाली पाहिजेत, सुधारणा झाल्या पाहिजेत. वेगवेगळ्या पद्धतीनं पिण्याच्या पाण्याच्या योजना, लाईटची व्यवस्था, वेगवेगळी उद्यानं, क्रीडांगणं, गरीब वर्गाला चांगल्या प्रकारे स्वतःच्या करता घरकुल योजना, त्याच्याही आता पैसे आम्ही वाढवतोय. रमाई घरकुल योजना असेल किंवा नमो घरकुल योजना असेल, त्याच्यातनं पण प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीला हक्काचं घर मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि त्याकरता अधिकचा निधी देण्याच्या करता मी माहिती मागवलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय. थोडी कळ काढा. आता आम्ही जसं लाडकी बहिणीला पहिले 3,000 दिले, आता सप्टेंबरचे पैसे आले. आज मी तुम्हाला सांगतो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओवाळणी माझ्या महिलांच्या खात्यामध्ये जाणार आहे. हा शब्द मी तुम्हाला देतो. बहिणींनो, काळजी करू नका. हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे. धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे. आमचं मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त ते पैसे तुमच्या करता वापरा. इतके दिवस तुम्ही नवऱ्या करता, मुलाबाळांच्या करता वापरलं. स्वतःला काही पाहिजे असेल तर मुरड घातली, नको मला घेण्यापेक्षा कुटुंबाला घेईल. पण तुमचाही अधिकार आहे ना. बघता बघता दिवस निघून जातात. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. आणि त्या करता तुमच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकले, मध्यस्थ नाही, डायरेक्ट अकाउंटला पैसे, डीबीटी. आताच मी सकाळी आदितीशी बोललो, अजून किती पैसे पाहिजेत. तिने सांगितलं, दादा इतके 1,000 कोटी रुपये लागतील. तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे. उद्या कदाचित सुट्टी असेल तरी देखील परवा दिवशी ते जे काही लागतात तेवढे पैसे तजवीज केली जाईल. काळजी करू नका. पण तुम्ही सन्मानाने राहा, सबल व्हा, सक्षम व्हा. तुम्हाला सुरक्षित पण आम्ही करतोय. मध्ये एक घटना घडली. काही नराधम, काही विकृत माणसं, कधी कधी त्यांच्या डोक्यात काय येईल सांगता येत नाही आणि कुठंतरी अत्याचार होतो, अन्याय होतो. माझ्या मायमा मुलींना त्या ठिकाणी नको ती किंमत मोजावी लागती. माझ्या मुलींना मोजावी लागती. मधल्या काळामध्ये एका नालायकानी, एका विकृतानी बदलापूरला एक घटना घेतली. त्याला जेलमध्ये नेत असताना चकमक झाली आणि त्याच्यात तो मृत्युमुखी पडला. अहो, ज्यावेळेस त्यांनी त्या कच्च्या बच्च्या मुलींच्यावर अन्याय अत्याचार केला त्यावेळेस उभा महाराष्ट्र म्हणत होता त्यांना फाशीची शिक्षा द्या, त्यांना जन्मठेपेची शिक्षा द्या, सोडू नका. आणि ज्यावेळेस आमच्या पोलिसांवर त्यानं गोळी झाडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस स्वसंरक्षणाच्या करता पोलिसांनी गोळ्या झाडल्या. त्याच्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला. तरी देखील विरोधक त्यांची बाजू घेतात. चौकशी होईल ना. आम्ही कुठं म्हणतो कायदा हातात घ्या. परंतु ते बदलापूर 9 तास बंद होतं, रेल्वे बंद होती. ज्या घरातल्या कुटुंबातल्या मुलीच्यावर, दोघींच्यावर अन्याय झाला त्या कुटुंबाला काय वाटलं असतं? तुमच्या माझ्या घरातली मुलगी असते तर काय तुम्हाला मला वाटलं असतं? याचं राजकारण करता.
विरोधक हे राजकारण. अरे निवडणुकीमध्ये आम्ही आमचे विचार मांडू, तुम्ही तुमचे विचार मांडा. जनता जनार्दन सर्वस्व आहे. कुणाचं बटन दाबायचं, कुणाला निवडून द्यायचं, कुणाला घरी पाठवायचंय हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे. वापरा ना. आम्ही कुठं नाही म्हणतोय. पण माझी विनंती आहे, त्यावेळेस जशी माय माऊलींच्या करता लाडकी बहीण योजना आणली, 3 गॅस सिलेंडर मोफत वर्षाला देण्याची योजना आणली, गरिबाच्या घरातल्या मुलींना शिक्षण कॉलेजचं घेता येत नाही आणि ते शिक्षणापासून वंचित राहतात. तिलाही काही ना काही डॉक्टर, इंजिनियर, वकील, पायलट, सीए, IPS, UPS काही ना काही व्हायचं असतं. मग तिला नाही तिचा अधिकार. त्याकरता तिला मोफत शिक्षणाची योजना आणली. लेक लाडकी जन्माला आल्यानंतर मुली 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्यात 1,01,000 रुपये देण्याची योजना आणली. काय वाईट केलं? गरिबाकरता आणली, सर्व जाती धर्माच्या करता आणली. त्याच्यात मागासवर्गीय आणि आदिवासींना तर योजना होत्याच, पण त्यांच्याकरता देखील माझी लाडकी बहीण योजना आणली. गॅस सिलेंडरची योजना त्यांना आणली. या योजना जात पात धर्म पंथ बघून आणल्या नाही. गरीब माझी महिला, माझी माय माऊली, माझी बहीण ते बघून आणलेली आहे. त्यामध्ये अल्पसंख्याक असा, सर्वसाधारण असा, ओबीसी असा, भटके असा, कुठल्याही जाती धर्माचे, मागासवर्गीय, आदिवासी कुठलाही अशी एक देखील महिला माझी वंचित राहता कामा नये. आता मी जाताना येताना धनंजय, मी विक्रम विचारत होतो, तुम्हाला पैसे मिळाले का? त्याच्यामध्ये आमचा राजेश्वर पण होता, तोही विचारत होता. बहुसंख्य महिला सांगत होत्या दादा मिळाले. खुश, समाधान, आनंद व्यक्त करत होत्या. दादा चांगलं केलं असं सांगत होत्या. अजून काय पाहिजे? अरे मिळालेल्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. सत्ता येते, सत्ता जाते. ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये, हे आम्हालाही माहिती आहे. पण सत्ता असताना लोकांचंही हित जपलं पाहिजे, महिलांचं हित आम्ही जपलं. विरोधक टीका करतात, आमचं सरकार आल्यानंतर योजना बंद करू. का बाबा, काय वाईट योजना? का तुम्हाला बघवत नाही? का तुम्हाला मळमळ होती? गरिबाला पैसे जातात ते तुम्हाला बघवत नाही? तुम्ही लोक श्रीमंत असाल. अरे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्याला 1,500ची किंमत काय माहितीये? गरिबाला माहितीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे म्हणतात आम्ही बंद करू, आमचं सरकार येऊ द्या. अरे सरकार कुणाचं आणायचं, कुणाचं नाही आणायचं हे माझ्या माय माऊली आणि माझ्या बांधवांच्या हातात आहे. किती कुणी गप्पा मारल्या तर ते चालत नाही. आणि म्हणूनच माझी तुम्हाला विनंती आहे, या योजना पुढं पण कायम चालवायच्या असतील तर हा अजितदादाचा वाद आहे. तुम्ही उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या सरकारच्या घड्याळाच्या शेजारचं बटन दाबा. तुम्ही काही भागात कमळ असेल तिथं कमळाचं बटन दाबा. काही भागात आमचा उमेदवार धनुष्यबाण घेऊन उभा असेल, धनुष्यबाणाचं बटन दाबा.